लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। येवला तालुक्यातील आशा सेविका व आशा गटप्रवर्तकांनी आशा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी। नाशिकच्या येवला तालुक्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांनी आशा चित्रपट पाहण्यासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून आले। याबाबत सविस्तर वृत्त असे की राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्याचा दुवा मानली जाणारी आशा सेविका यांच्या दैनंदिन कामकाज व जीवनातील संघर्ष याचा मागोवा घेणारा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होत असताना येवला येथील चित्रपटगृहात येवला तालुक्यातील आशा सेविका महिला आपल्या जीवनातील संघर्ष कशा प्रकारे मांडला हे पाहण्यासाठी उत्सुकतेने हजर होत्या। आरोग्य सेवेचा लाभ गरजवंतांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच गावागावात कुपोषणमुक्त व बालमृत्यू रोखण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा देताना आशा सेविकांना कशा प्रकारे आपल्या स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींचाही त्रास सहन करत अशा सेविकेकडून सेवा दिली जात असल्याचे चित्र या चित्रपटात मांडल्याने नाशिकच्या येवला तालुक्यातील आशा सेविकांनी या चित्रपटाच्या माध्यमातून आणखी एक प्रकारे उत्साहित होऊन जोमाने व प्रेमाने कामाला लागून प्रेरणा देणारा चित्रपट असल्याची यावेळी बोलले जात होते। आपली संस्कृती आणि संस्कार सुद्धा आपल्या समोर जर एखादा प्राणी मरत असेल तर आपण त्याला पाणी पाजतो की नाही। मम्मी माझ्या समोर माणसाला कसं मरायला सोडू? कोण मराय टेकले? हाय गावातली एक बाई, त्या आज रात्री जर तिचं ऑपरेशन नाही झालं तर ती नाही जगायची आणि तिच्या मागे तिच्या दोन लहान लहान पोरी आहेत। तिनं विश्वासानं तिचा जीव माझ्या हातात ठेवलाय। समजून घ्या मला, ही प्रश्न फक्त माझ्या एकटीचा किंवा त्या आजारी बाईचा नाहीये, अशा हजारो आशा सेविकांच्या सन्मानांचा, ज्यांच्यावर सरकारचा, सरकारी अधिकाऱ्यांचा, गावातल्या पीडित लोकांचा भरोसा असतो, ज्यांना आजार म्हणजे काय माहित नाही, आरोग्याची काळजी कशी घ्यायची ते कळत नाही। त्यांना कुणी डॉक्टर नर्स नको असतं, त्यांना त्यांच्यातलंच कोणीतरी हवं असतं, त्यांच्यासारखी साधारण बाई। त्यांना असं वाटतं की आम्ही त्यांच्या समस्या बघून त्या सोडवू, त्यांना आमच्यावर विश्वास वाटतो। अशा कित्येक अशा सेविका देशभर काम करतात, पण ही नोकरी मी पैशांसाठी नाही ना करत, मी तर याचा एक छोटा भाग आहे, आहे की नाही? भारतभर अशा सेविकांची संपूर्ण मोठी साखळी, त्यातली एक कडी जरी तुटली तर अख्खी साखळी तुटल। आज जर मी थांबले तर मी त्या साखळीतनं तुटल आणि ऊर्जेचा प्रवाह थांबून सगळं संपल, मला जावं लागलं। मालते कानबाईला पाठ टाकून चालली आहे तू? ती पण तर आईच आहे ना, ती मला समजून घे, तिला माहितीये माझी बाजू खऱ्याची आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। मोबाईल नंबर 72 63 81 99 77। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.